सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर सुरू करूया. मिलन अभी आधा अधूरा आहे, भाग 144. आता रोहितनं मेघनाला थोडंसं सुनवलं आणि पुन्हा राणीला मिठीत घेऊन हाय लेवलचा रोमॅन्स केला आणि राणी सुखावली. त्याच्या स्पर्शानं, त्याच्या मिठीनं, त्याच्या चुंबनानं आणि त्याच्या प्रेमाच्या वर्षावानं तिला तृप्त झाल्यासारखं वाटलं आणि त्याच्या मिठीमध्ये ती निवांत झोपली. आणि इकडे मूर्ख मेघना रोहितचा फोटो घ्यायची आणि तिचा फोटो त्याच्याजवळ ठेवायची आणि मिसेस मेघना रोहित सूर्यवंशी कसं दिसेल असं सारखं वेड्यासारखी म्हणायची. इतक्यात तिच्या दरवाज्यावर थाप पडली आणि तिची मम्मी म्हणाली, मेघना झोपलीस का की अजून जागी आहेस? तसं मेघनानं ते सगळं उचललं आणि उशीखाली लपवलं आणि काहीच न बोलता गुपचूप लाईट बंद करून झोपली. आणि तिची मम्मी म्हणाली, आता ही कोणाशी बडबड करत होती? कोणीतरी आहे का तिच्यासोबत आतमध्ये? आणि आता मेघनाची तिच्या मम्मीला काळजीच वाटायला लागली. लग्नाचं वय होऊन चाललं होतं तिच्या. तिला काय कोणीही पसंत करत होतं, पण हीच कोणाला पसंत करत नव्हती. सारखी मुलांमध्ये खोट काढायची आणि तिच्या मनात कोण आहे का, ही कोणावर तरी प्रेम करते का, तेही सांगायला तयार नव्हती. तिला एकही भावंड नव्हतं. आईवडिलांची एकुलती एक होती ती, त्यामुळे लहानपणापासून लाड झाले होते. नातेवाईकांमध्ये सुद्धा सुंदर आणि महत्त्वाकांक्षी मुलगी म्हणून तिचं खूप कौतुक व्हायचं. स्कूल लेवलला, कॉलेज लेवलला एखादं बक्षीस आणायचं म्हटलं की मेघना काहीही करून बक्षीस मिळवून यायची, मग ते कशातही असो. ती फार हट्टी होती आणि जे पाहिजे ते मिळवायची. आणि आता तिनं रोहितला मिळवण्याचा चंग बांधला होता आणि आता राणीचा काटा ती कशी काढणार आणि त्यासाठी कोणत्या थराला जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मग पुन्हा सूर्यवंशींच्या घरी खूप खूप प्रसन्न सकाळ झाली आणि राणीला तर नुसतं आता थंडगार वाटत होतं. आणि त्याची मिठी, हाय, ती तर सोडूच वाटत नव्हती. असे चिडलेले रोहित कुमार फार तापट, दुपारच्या 12 वाजता असतं ना प्रखर सूर्य, ज्याची उष्णता सहन होत नाही, त्याच्याकडे डोळे वर करून सुद्धा बघू वाटत नाही, तसा असतो रोहित. खूप खूप रागीट आणि जल्लाद. पण प्रेम करायला लागल्यावर रात्रीचा चंद्र जसा शीतल चांदणं देत असतो, त्याच्याकडे बघत बसावंसं वाटतं. तो खूप हवाहवासा वाटत असतो आणि त्या चांदण्या रात्रीच्या चंद्रासारखा शीतल शांत असा रात्रीचा रोहित वाटत असतो, ज्याला मिठीतून सोडूच वाटत नाही आणि त्याच्या मिठीतच रात्रंदिवस थांबावंसं वाटतं. अशा काहीशा राणीच्या इमोशन्स होत्या रोहितबद्दल आणि ती त्याच्या मिठीत डोळे उघडून त्याच्या सुंदर मुखड्याकडे बघून हा विचार करत होती. आणि रोहित कुमार मात्र झोपले होते. पूर्वी कॉलेजला जायचे म्हणून गडबडीत उठायचे, पण हल्ली युवराज सुस्तावल्यासारखे करायचे. रात्रीचा उशिरा यायचं, उशिरा उठायचं आणि उशिराच घरून निघायचा. पण एक्सरसाइज मात्र चुकायची नाही. नियमित एक्सरसाइज करायचा तो. राणीला मात्र कॉलेजला जायचं होतं आणि ती खूप म्हणजे खूप मन मारून उठली. कधी कधी वाटायचं दांडीच मारावी कॉलेजला आणि असं घट्ट मिठीत झोपावं. बाहेर वातावरण पावसाळी होतं. पाऊस पडून गेल्यामुळे थंडगार असायचं. त्याची उबदार मिठी तिला सोडू वाटत नव्हती. एकदम मस्त, सुरक्षित आणि सुंदर वाटायचं. आणि राणी आता ब्लँकेटमधून बाहेर निघाली तशी त्यानं तिच्या पोटाभोवती चिमटा घेऊन तिला थांबवून ठेवली. तसं तिनं तोंड वाचलं आणि डोळे झाकून घेतले आणि तो चिमटा आणि त्या चिमट्याने होणारी वेदना सहन करायला लागली. रोहित कुमार खूप टॉर्चर करायचे, शारीरिकसुद्धा आणि मानसिकसुद्धा. आणि मग ती हळूच म्हणाली, सोडा ना. आणि रोहित म्हणाला, राणी जाऊ नकोस, आणखीन एकदा अशी जवळ ये. आणि राणी काय हॉट दिसत होती रात्री तू, पण तुझं कौतुक करायला माझ्याकडे वेळही नव्हता, तू जागीच नव्हती. आणि राणी हसून म्हणाली, म्हणून डायरेक्ट अटॅक केलात का? तशी मी रुसले होते, तुम्हाला ढकलूनच देणार होते पण. आणि रोहितनं ते तिच्या कमरेत हात घालून तिला गुदगुल्या केल्या आणि म्हणाला, पण काय, मला काय करशील? सांग, काय करशील? तुझी हिंमत आहे का? आणि राणी म्हणाली, पण काय नाही, आधी मला सांगा, ती मूर्खबाई कशाला आली होती तुमच्या ऑफिसला? आणि रोहित सहज म्हणाला, होतं तिचं काम म्हणून आली होती. आता
मी कोणाला येऊ नको असं तर म्हणू शकत नाही. मी तिथे लोकांचं काम करायलाच बसलो आहे, मग लोक माझ्याकडे काम घेऊन येणारच. राणी म्हणाली, सगळ्यांची कामं करा, फक्त तिला तेवढं येऊ देऊ नका. बाकी सगळ्यांना येऊ द्या आणि तिचं अजिबात काम करायचं नाही. मला काल काय काय म्हणत होती माहीत आहे का? काल खूप नाक उचलून बोलत होती, मी रोहित सरांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, मी घरी जाण्याच्या आत माझं काम झालेलं असेल. आणि काल तुम्ही मला पिकअप करायला आलात की तिला आवडलं नाही, खूप टोमणे मारले तिनं. आणि रोहित म्हणाला, मारणारच, आता तूच तिला पसंत करत नाहीस तर ती तरी तुला कसं पसंत करेल? तुम्हा बायकांमध्ये ना कशावरूनही वाद असतो, म्हणजे काहीच संबंध नसतो तरीसुद्धा तिचा नवरा तिच्यावर जास्त प्रेम करतो, तिचे खूप लाड करतो, म्हणून दुसरी जळफळाट करत असते. आता अशा प्रवृत्तीला काय म्हणायचं? आणि राणी म्हणाली, सर मी का जळेन तिच्यावर, आणि तिच्याकडे असं काय आहे जळण्यासारखं? रोहित म्हणाला, ब्युटी, ती खूप सुंदर आहे आणि तुला भीती वाटते ना मी तिच्याकडे ॲट्रॅक्ट होईल आणि म्हणून तू तिचा द्वेष करतेस, बरोबर ना? आणि राणी लगेच खरं खरं बोलत म्हणाली, हो, कारण ती मला सतत अशा धमक्या देत असते की ती तुम्हाला माझ्यापासून तोडून घेणार, मग मला असं वाटणारच ना. आणि रोहितला आता हे पटलंच नाही आणि तो म्हणाला, राणी अगं ती कशाला असं बोलेल? राणी म्हणाली, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीच ना, पण आता तुम्हाला हे सगळं पटवून देण्यासाठी मी आणखीन काय करू? रोहित म्हणाला, काहीच करू नको, तिच्याकडे दुर्लक्ष कर आणि कुणी कितीही प्रयत्न करू दे, मी कसा आहे तुला माहीत आहे ना, मग कशाला चिंता करतेस आणि उगीचच त्रास करून घेतेस? आणि राणी म्हणाली, तुमचं बरोबर आहे, पण शेवटी एखादी स्त्री आणि एखादा पुरुष यांना जवळ यायला वेळ लागत नाही. कधी मनात येईल आणि कधी जवळ येतील हे सांगता येत नाही. आणि सर, ती तुमच्या मागे पुढे करते हे तुम्हाला दिसत नाही का? कुठला तरी बहाणा करून येते भेटायला सतत तुम्हाला ती. तुम्ही तिला भेटू नका आणि फोनही घेऊ नका. पण आता रोहित काहीच बोलला नाही, कारण त्यानेच मेघनाला अपॉइंट केली होती राणी आणि मनोजची बातमी देण्यासाठी. मग तो तिच्यासोबतचं रिलेशन आणि कॉन्टॅक्ट तोडू शकत नव्हता. आणि असेच त्याचे खबरी प्रत्येक ठिकाणी होते की, आणि अशा खबऱ्यांशिवाय काम होत नसतं मोठ्या लोकांचं. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, ती मला काय म्हणते ते सोडून द्या, पण तुम्ही सावध राहा. कदाचित तिचं असलं बोलणं ऐकून मी पॅनिक व्हावं हाच तिचा उद्देश असेल. आणि रोहित म्हणाला, तसं असेल तर तू बरोबर बोललीस, तिचा विचार सोडून दे, आपल्यात भांडण लागायला नको. राणी म्हणाली, बरोबर आहे, आणि तुम्ही तिचं काम केलं नाही ना? रोहित म्हणाला, अगं वर्कर दुसरीकडे बिझी होते, कशाला तिचं काम होईल, म्हणून तर रात्री फोन केला होता तिनं. राणी म्हणाली, बघा, तिला काहीतरी अक्कल आहे का? कशाला तिच्याशी कॉन्टॅक्ट ठेवता? तिचा नंबर ब्लॉक करून टाका. आणि रोहित म्हणाला, नाही करू शकत. आणि राणी म्हणाली, मग सोडा मला आणि धरा तिला, नाहीतर ती खूपच मागे लागली आहे की तुमच्या. आणि रोहित म्हणाला, ती लागेल मागे, पण मी तिच्याकडे बघायला हवं ना. माझं सध्या लक्ष सगळं माझ्या बायकोवर आहे. आणि काय गं, रात्री इतकी तयारी का केली होती? काय खास बात, मला कळेल का? आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, काय नाही, मला सोडा. रोहित मला, नाही सोडणार, रात्रीचं कारण सांग, मग सोडतो. आता ती लाजली. आता कसं सांगायचं यांना की ही सगळी तयारी बाळासाठी आहे? नाही नाही, गुड न्यूज मी आत्ताच नाही देणार, असं ती मनात म्हणाली. आणि म्हणाली, सोडा ना, मला कॉलेजला जायचं, तुम्हाला माझी शपथ. आणि रोहितनं तिला आणखीन एक मोठा चिमटा घेतला आणि इतक्या जोरात घेतला की तिची तिथली कातडी लाल होऊन चुरचूर करायला लागली. आणि मगच तिला सोडली. आणि राणी म्हणाली, हे काय, असं करतं का कोणी? आणि रोहित हसून म्हणाला, मी करतो, बाकीच्यांचं माहीत नाही, प्रेम आहे मॅडम. राणी म्हणाली, हे असलं? रोहित म्हणाला, मग कसलं? रात्री इतकं केलं तेव्हा नाही म्हणालीस की असं कशाला करताय, तसं कशाला करताय? तेव्हा तर एन्जॉय करत होती, मग हे नको का? आणि ती आता हसली आणि गुपचूप बाथरूममध्ये गेली. पण आता त्यानं पुन्हा खटाळपणा केला. ती बाथरूमचा दरवाजा लावणार इतक्यात बाथरूममध्ये घिस शिरला आणि भिंतीला टेकून हाताची घडी घालून म्हणाला, आता करा आंघोळ. तिने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, सर, तुम्ही असे माझ्यासोबत उभं राहणार आणि मी इथे आंघोळ करू का? आणि रोहित खांदे उचलून म्हणाला, हो, त्याला काय हरकत आहे, आता लाजायची काही गरज आहे का?
आणि राणी म्हणाली, सर किती विचित्र वाटतं ते. लाज नाही वाटत पण विचित्र वाटतं. काही काही गोष्टी खूप खाजगी असतात. रोहित म्हणाला, इतकं काय खाजगी असतं ज्या नवऱ्यापासूनही लपवायच्या गोष्टी? राणी म्हणाली, हो खूप खाजगी असतात. इतरांपासून नवरा बायकोचं नातं जे खाजगी असतं ना बेडरूममध्ये, त्याच्याही पेक्षा वॉशरूममध्ये बाथरूममध्ये खूप खाजगी काही असतं आणि त्या एकट्यानेच गोष्टी करायच्या असतात. तरीही रोहित कुमार म्हणाले, नाही नाही नाही, आपल्या दोघांच काहीच खाजगी नसावं. तुझं मला आणि माझं तुला सगळं माहीत हवं. आणि राणी हसून म्हणाली, तसं मला तुमचं सगळं माहीत आहेच की. मला नाही तुमची घाण वाटत. तुमचा हात पाय मोडला तेव्हा मीच तुमची सेवा केली, अगदी तुमची चड्डी पण घातली मी तुम्हाला. रोहित म्हणाला, मग झालं तर. तेव्हा तर आपल्यात काहीच नव्हतं. तुझं मला, माझं तुला दर्शनही नव्हतं. मग आता तर सगळं झालं, मग कर ना माझ्यासमोर आंघोळ. राणी म्हणाले, ठीक आहे, मग तुम्ही मला जॉईन व्हा. आणि रोहित हसला आणि म्हणाला, मग तू गेली कॉलेजला. तुझं कॉलेज इथेच होणार आणि मीच तुझी हजेरी घेणार. तेव्हा तेही शॉवर ऑन करून. ती हसली आणि म्हणाली, बरं, त्याआधी ना मला टॉयलेट लागले आहे, येत आहे का? हाताची घडू घालून माझ्याकडे बघत बसा. तसं रोहित चिडला आणि घाणेरडं तोंड करून म्हणाला, शी घाणेरडी कुठली? आणि राणी हसून म्हणाली, का हो, काय झालं? तुम्हाला लाज वाटत नाही ना? काहीच खाजगी ठेवायचं नाही ना? मग चला ना. आणि रोहित आणखीन तोंड वाकडं करून म्हणाला, शी घाणेरडं बोलतेस बाबा, खूप घाणेरडं, असं म्हणून बाहेर निघून गेला. आणि राणी हसून दरवाजा लावून बसली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि रोहित कुमार पुन्हा झोपले. मग बाहेर डायनिंग टेबलवर राहुल, रोशन सगळेच खुश होते. जानकी मात्र हॉस्पिटलमध्ये जातीनं थांबली होती. आणि रोशन म्हणाला, ए दादा, आता तू बाप झालास, मग कसं वाटते तुला? आणि बघ ना, ती छोटीशी परी जेव्हा घरात येईल ना, तेव्हा घरभर अशी छोट्या छोट्या पावलांनी धावेल. मग किती छान वाटेल ना? आणि राहुल हसला आणि म्हणाला, हो, 2 पिढ्यानंतर आपल्या घरात ही पहिली मुलगी झाली. मल्हारराव म्हणाले, आणि जेव्हा तुम्हा तिघाही मुलांची मुलं या घरात इकडून तिकडून धावतील ना, तेव्हा खरं घराचं गोकुळ होईल. आणि रोशन राणीकडे बघून म्हणाला, वहिनी, आता तुझा नंबर. बहुतेक तू काम सुरू केलेलं दिसतंय. दादाला खूप जागवलंस का? अजून झोपलेला आहे. आणि आता ही मस्करी खूपच ओव्हर झाली बाबा. आणि राणी प्रचंड लाजली आणि सोनमनं रोशनला फटका दिला. आणि रोशन पुन्हा निर्लज्जासारखा हसून म्हणाला, मला मारतेस कशाला? विचारायला नको का वर्क इन प्रोग्रेस आहे की नाही? तसे सगळेच हसले आणि राणी किचनमध्ये पळून गेली. आणि आता राणी पुन्हा कॉलेजमध्ये गेली आणि गाडीतून उतरल्या उतरल्या तिला समोर मेघना दिसली. आणि आता तिला टोमणे मारण्याची संधी राणी सोडणार नव्हती. रोहितनं रात्री तिचा कसा अपमान केला होता हे राणीला माहीत होतं. आणि आता तिनं लगेच मेघनाला गाठली आणि म्हणाली, मॅडम, तुम्ही जॉब सोडताय का? मी सगळ्यांना सांगू का की तुम्ही जॉब सोडणार आहात? आणि सगळ्यात जास्त आनंद मला होईल जर तुम्ही जॉब सोडला तर. आणि मेघना तिला रागात म्हणाली, मी असं काहीही करणार नाही. आणि राणीसुद्धा लगेच रागात तिच्या बोलण्याचा टोन बदलत म्हणाली, माहीत आहे मला, तुम्ही इतक्या सहजासहजी सरांचा पिच्छा सोडणार नाही. घराला लागलेली वाळवी असते ना, तशा आहात तुम्ही. आणि काय हो, माझा नवरा काय म्हणाला तुम्हाला? तुम्ही ऐकलत ना, की त्याला समाजसेवा सोडून इतरही कामं आहेत. त्याची बायको आहे, त्याची फॅमिली आहे. आणि इतक्या रात्री फोन करण्याआधी काहीतरी मॅनर्स शिकून घ्या, असं म्हणायचं होतं त्यांना. आणि ते तुम्हाला काय म्हणाले? अकलेचा खंदक म्हणजे महामूर्ख माणूस, असं म्हणून राणी हसत होती आणि मेघनाला फार चिडवत होती. आता रोहित तर हे सगळं स्वतः बोलला होता, हे मेघनानंही ऐकलं होतं. पण आता काय करता, कशी तरी स्वतःची बाजू सावरून घ्यायची होती. आणि मेघना म्हणाली, म्हणजे तूही तिथं होतीस का? तू सगळं ऐकलंस का? राणी म्हणाली, आता माझ्या नवऱ्याची बेडरूम म्हणजे ती तर मीच असणार ना. राणीनं आता अंगाला एक मादक मुरडा दिला आणि आळस देत म्हणाली, त्यावेळी ना आम्ही खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होतो आणि नेमका तुमचा फोन आला. थोडासा डिस्टर्ब झाला आणि मी रुसले पण. नंतर मात्र यांनी माझा रुसवा काढण्यासाठी नंतर जे केलं ना, ते खूप रोमॅन्टिक होतं. आणि माझा अजूनही आळसच जात नाही. रात्री नीट झोपच झाली नाही ना. त्यांनी मला बेडवर ठेवलंच कुठे, मी तिथंच घेऊन झोपले आणि त्यांच्या हाताने मला जखडून टाकलं. असलं राणी मादक सेक्सी वर्णन करायला लागली त्यांच्या रात्रीचं. आणि मेघना तिथून निघालीच आणि तिला म्हणाली, लाज वाटते का तुला? काही गरज आहे का असलं कॉलेजमध्ये सगळं सांगायची? आणि राणी हसून म्हणाली, का हो, राग आला की जलस फील होते? खूप हौस आहे ना तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची आणि नाक खुपसायची?
मग आता मी स्वतः सांगते तर ऐका की, ऐकू वाटत नाही का? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माझा नवरा फक्त माझा आहे. कुठे तुम्ही त्यांच्यासोबत एक कॉफी पिण्यासाठी तरसता आणि कुठे मी, जी रोज त्यांच्या मिठीत असते. आणि तुम्हाला सांगू का, आणखीन एक गोष्ट, आमची यांना कधीही मूड आला ना की बेडरूममध्ये घेऊन जातात. दुपारी तर दुपारी, सायंकाळी तर सायंकाळी. सर खूप रोमॅन्टिक आहेत आणि खूप मूडीसुद्धा आहेत. आणि मेघना म्हणाली, अगदी बरोबर बोललीस. ते खूप लहरी आहेत आणि सगळं त्यांच्या मूडवर डिपेंड आहे. आणि असं कसं होऊ शकतं, जरा विचार कर. त्यांना तर मुली आवडत नव्हत्या, मग इतके रोमॅन्टिक कसे आहेत सर? राणी म्हणाली, आता आहेत त्याला काय करायचं, पण आता लग्न झाल्यापासून ते रोमॅन्टिक झाले. आणि मेघना हसली आणि म्हणाली, मग तसंच मलाही कॉन्फिडन्स आहे की ते लग्न मोडून, तुला सोडून तो माझ्याकडे येणार म्हणजे येणार. जो रोहित लग्नाच्या विरोधात होता, प्रेमाच्या विरोधात होता, मुलींचा रागराग करायचा, तो इतका रोमॅन्टिक होऊ शकतो, तर तो तुला सोडून माझ्याकडे सुद्धा येऊ शकतो. याचे चान्सेस खूप आहेत. मान्य आहे तो तुझा आहे, पण 99% आणि 1% मला संधी आहे त्याला मिळवण्याची, आणि त्या 1%साठी मी प्रयत्न करते. असं म्हणून मेघना निघून गेली आणि राणीला तिचा आणखीनच राग आला. मग इकडे राहुल पुन्हा सकाळी सकाळी स्वप्नाकडे गेला. तिला आणि बेबीला भेटला आणि पुन्हा कारखान्यात गेला. आणि रोहितनं त्याचं आवरलं. जानकीला फोन करून म्हणाला, वहिनीला घरी कधी आणायची? जानकी म्हणाली, आणखीन 7 दिवस तरी लागतील, मग सोडतील. मग आता दूध डेअरीमध्ये प्रॉब्लेम करणारी ती 2 माणसं, आता कुठेच काम मिळत नव्हतं. कामासाठी त्यांची वणवण सुरू होती. ते दोघेही संग्रामकडे गेले आणि म्हणाले, आमची सेविंग संपली, आमच्याकडेचे पैसेही संपले, आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं? आम्हाला काम द्या किंवा पैसे तरी द्या. आणि संग्राम म्हणाला, चल फुट, माझ्या कामाचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत. माझ्याकडे आता कामही नाही आणि पैसेही नाही. ती माणसं म्हणाली, तुमच्यामुळे आम्ही आमचा जीव धोक्यात घातला, आमची नोकरीही गेली, आणि मिळालं काय तर तुमच्याकडून 4 पैसे, पण आता तेही संपले. दर महिन्याला सूर्यवंशींच्या कारखान्यातून, दूध डेअरीतून येणारा पैसा आम्हाला पुरत होता, चांगला संसार चालला होता, पण तुमचं ऐकलं आणि माती खाल्ली. आणि संग्राम म्हणाला, आता खाल्ली ना माती, मग गुपचूप निघायचं. आणि त्यानं त्यांना हाकलून दिलं. आणि PM म्हणाला, साहेब, हे दोघे आता रोहितकडे जातील आणि तुमचं नाव सांगतील. संग्राम म्हणाला, नाही सांगणार, मी त्यांच्या फॅमिलीला मारण्याची धमकी दिली आहे. आणि सांगितलं तर सांगितलं, त्या गोष्टीला आता खूप दिवस झाले. मला आता सूर्यवंशीला घाबरायची गरजच नाही, उलट मी त्याच्यावर दुसरा वार करण्याची तयारी करणार. आणि संग्राम त्याच्या PAला म्हणाला, डोकं लाव, तुझं डोकं लाव. आणि त्याचा PA म्हणाला, ते शौचालयावरून त्याची बदनामी करण्याचा प्लॅन फसला ना, मग आता एक काम करता का, रातोरात ट्रॅक्टर आणि JCB लावून आपण रस्ता खोदून काढूया आणि अध्यक्षांच्या शहरात रस्त्याची दुरावस्था अशी बातमी देऊया. कशी वाटली आयडिया? आणि मूर्ख संग्राम लगेच म्हणाला, वा वा वा, काही आयडिया आहे, खूप छान आहे, आजच्या आज रस्ता खोदूया. आणि त्या PAनं मनातल्या मनातच डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, यालाच म्हणतात चक्रमादित्य, चोराने लुटून नेलेल्या नगरीचा सम्राट. आणि रोहित आहे विक्रमादित्य. या चक्रम संग्रामला रोहितची बरोबरी करणं कधीच जमणार नाही. पण काय करावं, याला सोडून रोहितकडे जायचं आहे. आपलं काय, गुलाल तिकडे चांगलं, पण तो रोहित मला ॲक्सेप्ट करत नाही त्याचा असिस्टंट म्हणून. आणि जोपर्यंत दुसरीकडे कुठे सोय होत नाही, तोपर्यंत या बावळटाला सोडून चालणार नाही. याच्याकडून फायदा होतो तेवढा करून घ्यायचा, कारण आपलं तर धोरणच आहे, जिथं फुकट तिथं आपण प्रकट. असं तो म्हणाला. आणि लगेच संग्रामला तो PA म्हणाला, ठीक आहे, द्या 50,000 रुपये, आजच्या आज रस्ता उकरून काढतो, दुसरा तिसरा कुठला नाही, रोहित सूर्यवंशींच्या घरासमोरचा रस्ता उकरतो. मग झेडपी अध्यक्षाच्या घरासमोरचाच रस्ता जर असा खराब असेल तर बाकीचे रस्ते किती खराब असतील, अशी बातमी वाचून लोक म्हणणारच. आणि संग्रामला आयडिया खूप आवडली. त्यानं लगेच 50,000 रुपये काढून दिले. आणि त्याची बायको म्हणाली, अहो काय करताय, सारखी सारखी रक्कम तुम्ही का देता त्याला? आणि संग्राम म्हणाला, तू गप्प बस, पॉलिटिक्स तुला कळणार नाही. त्याची बायको बिचारी गप्प बसली. मुलबाळ होत नव्हतं म्हणून ती आधीच नाराज होती आणि संग्राम तिला काडीची किंमत देत नव्हता. आणि कसं होईल मुलबाळ, संसाराकडे लक्ष देण्याऐवजी सगळं लक्ष इतरांना त्रास देण्यात लावायचा. आणि आता ती 2 लोक रोहितकडे गेली आणि पाया पडायला लागली.
आणि रोहित म्हणाला, आता कशाला आला तिकडे? तुम्हाला कोणी बोलावलं तेव्हा? तुम्ही जाऊ शकता. आणि ते दोघे म्हणाले, रोहित दादा आम्हाला माफ करा, आम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं त्याचं नाव सांगतो. आणि रोहित म्हणाला, आता त्याची गरज नाही. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही नाही सांगितलं तर मला काही कळणार नाही का? मला सगळं माहीत आहे. आणि आता तुम्ही इथं रक्त ओकलं ना तरीसुद्धा तुम्हाला माफी नाही, कारण विश्वासघात करणाऱ्यांना इथं थारा नाही. मी त्यांना माफ करत नाही असं म्हणून त्यांना हाकलून दिलं. मग आज पुन्हा ऑफिसमध्ये टिंगू रोहित होता. टिंगू हसून म्हणाला, रोहित त्या दिवशीची ती मॉडेल पुन्हा नाही दिसली रे? तसं तिला येऊन 3 दिवस झालेत म्हणा, तिचं काम झालेलं आहे. रोहित, मला काम झाले म्हटल्यावर कशाला येते? टिंगू म्हणाला, रोहित मला वाटतं की प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. ती इथं कामासाठी नाही तर तुझ्यासाठी येते. रोहित हसून म्हणाला, आता हे तुला राणीनं सांगितलं का? आणि आता तू तिच्या वतीनं माझ्यावर आणि मेघनावर वॉच ठेवतोस का? आणि टिंगू म्हणाला, नाही रे, पण तिचं बिहेवियरच असं आहे की संशय येतो. आणि रोहित हसून म्हणाला, कोणी कसं बिहेवियर करावं हे आपल्या हातात नाही, पण आपलं वागणं आपल्या हातात आहे टिंगू. आणि तुझी राणी वहिनी कशी आहे तुला माहीत नाही का? अरे किती शेंड्या लावती, तुलासुद्धा तिने शेंडी लावली माहीत आहे ना? पण तुला शेंडी लावली ते बरं झालं, म्हणून ती माझी बायको झाली. क्यूट आहे यार ती. टिंगू हसून म्हणाला, हो मी तर आहे, मी एका मुलावर प्रेम करते अशी थाप मारली ना, मी तिथून पळूनच आलो. मग हे सगळं तिनं शिक्षणासाठी केलं हे पटतंय आता. पण असू दे, तुझा तरी संसार सुखाचा होऊ दे. आणि रोहित खुश होत म्हणाला, आहे माझा संसार खूप सुखाचा आहे. आता फक्त एक चिमुकलं बाळ झालं ना की मग आमचं कुटुंब पूर्ण होईल. टिंगू हसला आणि म्हणाला, कर प्रयत्न कर, म्हणजे ती मेघना तुझ्या मागं लागणार नाही. काय तयार होऊन आली होती यार, एखाद्याच्या लग्नाला निघाल्यासारखी. आणि रोहित म्हणाला, अरे तिची रोजची तयारी असते ती. आणि इतरांसमोर स्वतःला चांगलं प्रेझेंट करायला काही लोकांना आवडतं, त्यात नवल काय आहे, चुकीचं काय आहे? चल आता पुढच्या माणसाला बोलव, असं रोहित म्हणाला. आणि पुन्हा त्याचं भेटीगाठी सुरू झाल्या. मग आता 9 दिवस होऊन गेले आणि सपनाला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. राणी आणि सोनमची खूप गडबड उठली होती. अख्खं घर फुलांनी सजवलं होतं. फुलांच्या पायघड्या गेटपासून अगदी राहुल सपनाच्या रूमपर्यंत पसरल्या होत्या. खेळण्यांनी फुग्यांनी रूम सजवून टाकली होती. अगदी बेडवर सुद्धा फुलं पसरली होती. बेबीचा पाळणासुद्धा सजवला आणि किती सुंदर डेकोरेशन केलं होतं. हे सगळं दोघींनी केलं. तिच्या पायाचे ठसे घेण्यासाठी सुद्धा कुंकवाचं पाणी करून ठेवलं. आणि राणी बिझी होती तरीही रोहितला म्हणाली, सर प्लीज आज कुठेही जाऊ नका, आज घरात लक्ष्मी येणार आहे. आणि वेड्या रोहित तिलाच मिठी मारली आणि म्हणाला, माझी लक्ष्मी तर तू आहेस. आणि ती म्हणाली, ते खरं आहे पण चिमुकली लक्ष्मी येणार आहे, प्लीज नको ना जाऊ कुठेही, इथे सगळी जोडीनं असतात आणि मीच एकटी असते, मग मला करमत नाही, अशी ती खूप लाडात म्हणाली. आणि रोहित हसला आणि म्हणाला, एक किस दिला तर थांबेल, नाहीतर निघालो. आणि ती हसून म्हणाली, बरं ठीक आहे, डोळे झाका. रोहित मला, नाही तू फसवतेस आणि पळून जाते, असाच दे, मी नाही डोळे झाकणार. आणि आता राणीनं डोळे झाकले आणि त्याला किस देण्यासाठी त्याच्या ओठांच्या दिशेनं गेली. इतक्यात त्या दोघांच्या ओठांच्या मध्ये गुलाबाचं फुल आलं. त्या दोघांनी बघितलं तर रोशन होता. आणि रोशन म्हणाला, काय चाललंय, घ्या प्रेमाचा गुलकंद खा. तसं रोहितनं ते फूल घेतलं आणि सतत मध्ये येतो आगाऊ गाढव असं म्हणून ते फूल रोशनला फेकून मारलं आणि रोशन पळून गेला. आणि राणी लाजून खूप हसायला लागली. इतक्यात बाहेर राहुल हॉस्पिटलमधून सपना आणि बेबीला घेऊन आला आणि त्यानं गाडीचा हॉर्न दिला. तसेच सगळेच धावत बाहेर गेले. सूर्यवंशी खानदानाचा पहिला वारस आणि धनलक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी.